केडगावमध्ये 4 अपक्ष उमेदवारांचा प्रचाराचा नारळ, स्वाभिमानाची लढाई ठळक। केडगाव परिसरामध्ये सायंकाळी स्वाभिमानी केडगावकर आशयाचे टोप्या परिधान करत 4 अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला। प्रचाराच्या प्रारंभ प्रसंगी उमेदवारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर केडगाव देवी तसंच दर्ग्याचं दर्शन घेत प्रचाराला सुरुवात करण्यात आली। ही लढाई स्वाभिमानाची असून केडगावकरांच्या अस्तित्वासाठी आहे असा ठाम संदेश देत हे अपक्ष उमेदवार थेट जनतेसमोर जात आहेत। पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक प्रश्न, विकास आणि केडगावकरांचा आत्मसन्मान हे केंद्रस्थानी ठेवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला। प्रभाग क्रमांक 16 मधून विमल कांबळे, ब मधून सविता कराळे, क मधून सागर सातपुते तर ड मधून भूषण गुंड हे 4ही उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत। केडगावमधील स्थानिक राजकारणात या अपक्ष उमेदवारांच्या प्रवेशामुळे निवडणुकीची रंगत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। केडगाव विषयीमध्ये केडगावचं दैवत असणाऱ्या कुलदैवत असणाऱ्या काळ भैरवनाथ मंदिरांच्या साक्षीने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आज या ठिकाणी केडगावमध्ये महानगरपालिका 2026च्या निवडणुकीचा नारळ, प्रचाराचा नारळ या केडगावातील स्वाभिमानी केडगावच्या जनतेने आज या ठिकाणी थोर ज्येष्ठ तरुण महिला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज नारळ या ठिकाणी फुटलेला आहे। खऱ्या अर्थाने ही निवडणूक लागल्यानंतर या महानगरपालिकेच्या नगर शहराच्या हद्दीमध्ये केडगाव एक असं गाव आहे की या गावामध्ये शाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला मानणारा वर्ग आहे आणि या महापुरुषांच्या विचारावर चालणारा केडगाव येथील मतदार हा शून्य मतदार आहे। आणि म्हणून उद्याची जी निवडणूक होऊ घातलेली आहे या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी या केडगाव मधला तमाम स्वाभिमानी केडगाव नागरिक या ठिकाणी जागा झालेला आहे। आणि म्हणून या स्वाभिमानी केडगावकरांच्या माध्यमातून हे 4 उमेदवार प्रभाग क्रमांक 16 मध्ये या ठिकाणी उभा केलेले आहेत। हे जे उमेदवार उभा केलेले आहेत, माझी तमाम मतदाराला आणि सर्व समाजाला या ठिकाणी सांगायचंय, हे जे उमेदवार उभा केलेले आहेत हे अतिशय गोरगरीब जनतेमधले आणि केडगावचे भूमिपुत्र असल्या कारणाने आणि केडगावच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वादाने हे उमेदवार उभा केलेले आहेत। आणि म्हणून माझी या ठिकाणी नम्रपणाची विनंती आहे की आज या ठिकाणी प्रचाराचा नारळ फुटलेला आहे। खऱ्या अर्थाने प्रभाग 16 मधून या ठिकाणी विमलताई कांबळे यांचा प्रचाराचा नारळ आज या ठिकाणी फुटलेला आहे। त्याचबरोबर कराळे सविताताई यांचा सुद्धा प्रचाराचा नारळ प्रभाग 16 ब मधून या ठिकाणी फुटलेला आहे। त्याचबरोबर सातपुते सागर प्रभाग क्रमांक 16 क मधून आणि गुंड भूषण प्रभाग क्रमांक ड मधून 16 मधून ड मधून या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। आणि यांना आशीर्वाद देण्यासाठी आज या केडगावमध्ये अतिशय चैतन्याचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। या केडगाव मधला तमाम माता भगिनी या 4ही उमेदवाराला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आज हजर राहिलेले आहेत। आणि सर्व माता भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, स्वाभिमानी केडगावकर असतील, आता यांनी एक ठाम निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की आमचे हे 4 उमेदवार जे आहेत हे आमच्या केडगावकरांच्या, स्वाभिमानी केडगावकरांचे उमेदवार म्हणून आहेत आणि यांच्या अंगावर गुलाल येत्या 16 तारखेला पडला पाहिजे अशी तमाम केडगावकरांची भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि मला गर्व आहे या केडगावकरांचा, मला गर्व आहे माझा की या केडगावमध्ये मी राहतो। एक अतिशय स्वाभिमानाने आणि उंच मानाने ताट खऱ्या अर्थाने जगण्याचं काम या केडगावच्या जनतेने या ठिकाणी सर्वांना दिलेलं आहे। आणि भविष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं एक चांगलं वातावरण निवडणुकीच्या माध्यमातून राहणार आहे। आता निवडणुका कशी होईल, काय होईल हे मला सांगायचं नाही, परंतु 16 तारखेला जो काही निकाल लागणार आहे, 16 तारखेला प्रभाग क्रमांक 16चा जो काही निकाल लागणार आहे तो स्वाभिमानी केडगावकरांच्या उमेदवाराच्या अंगावर 100% गुलाल पडणार आहे अशी शपथ आज या केडगावच्या तमाम जनतेने या ठिकाणी घेतलेली आहे। एवढंच मी आपल्या या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। आजपासून प्रचार या ठिकाणी सुरू झालेला आहे। सकाळ संध्याकाळ पूर्ण या केडगावची जनता प्रचारामध्ये सहभागी होणार आहे आणि अतिशय केडगावमध्ये एक आनंदाचं वातावरण, ना भूतो ना भविष्यतो अशी निवडणूक या केडगावमध्ये ही 2026ची पडणार आहे। आणि सर्वांनी या ठिकाणी या 4ही उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करावं एवढीच मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवाजी। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24
अहिल्यानगर.